ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे। दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। सध्याची ताजी दृश्य आपण पाहताय। राजकीय मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। सध्या सुप्रिया सुळे, आशिष शेलार या ठिकाणी पोहोचल्याचं दिसतंय। काही वेळापूर्वीच सचिन तेंडुलकर हे देखील या ठिकाणी पोहोचले होते आणि आता राजकीय वर्तुळातून सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत। अंत्यदर्शन घेण्यासाठी त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। काल त्यांची आशा भोसले यांची ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं होतं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं। तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलेला आहे। त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली। हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली। महाराष्ट्रानं आणि देशानं आज मोठं नाव, मोठा चेहरा गमावलेला आहे। ही पोकळी कधीही भरून न निघण्यासारखी आहे। अनेक दिग्गज मान्यवर मंडळी आशा भोसले यांचं अंतिम दर्शन घेण्याकरता पोहोचलेले आहेत। कला विश्वातून तसंच राजकीय वर्तुळातून देखील अनेक दिग्गज नेते, कलाकार मंडळी आशा भोसले यांचं अंतिम दर्शन घेण्याकरता पोहोचले। काही वेळापूर्वीच पोलिसांनी देखील मानवंदना दिली। आज दुपारी 4 वाजता आशा भोसले यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील। केवळ हिंदी आणि मराठीच नाही तर इतर अनेक भाषांमधून आशाताईंनी रसिक प्रेक्षकांसाठी गाण्यांची मेजवानी दिली। आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जातं। अनेक दिग्गज मंडळींसोबत, कला विश्वातल्या मंडळींसोबत त्यांनी काम केलेलं आहे। संगीत क्षेत्रातली पुढची पिढी आशा भोसले यांनी घडवली आहे। ही बातमी केवळ संगीत प्रेमींसाठीच नाही, चाहत्यांसाठीच नाही तर मात्र संपूर्ण देशासाठी अतिशय दुःखद अशी ठरलेली आहे। काल आशा भोसले आपल्यातून निघून गेल्या। ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। काल त्यांचं ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अनेक पुरस्कार आशाताईंच्या नावावर आहेत। सर्वाधिक गाणी गायल्याचा रेकॉर्डही आशा भोसले यांच्या नावावर।